त्यावेळेस त्याला ते विचारतात, त्यावेळेस तो सांगतो हे कोण आहे असं म्हणल्याच्या नंतर तो ताडकंदिशी त्या शब्दामध्ये उत्तर देतो, बाबा हे दुसरं कोणी नसून माझ्या घरची मोलकरीण आहे. लक्ष करा, अरे दिवसाची रात्रीचा दिवस करून ज्या मुलाला आपण शिकवलं, अरे दिवसाची रात्रीचा दिवस करून ज्या मुलाला आपण शिकवलं, त्या मुलानं आपल्याला मोलकरीण म्हणावं. अरे मोलकरीण म्हणता क्षणी त्या आईच्या अंतकरणाचे 2 तुकडे झाले महाराज. आणि दुर्दैव असतं त्या आईला ब्रेड कॅन्सर झालेला असतो. पण माझ्या मुलाला सुद्धा सांगू नाही. का सांगू नाही? तर माझ्या मुलाच्या डोळ्यातून पाणी येईल आणि आईला असं वाटत होतं की मी गेल्याच्या नंतर माझा मुलगा मोठा डॉक्टर झालेला आहे, माझा काहीतरी विलाज करेल महाराज. आणि नंतरला लक्षात ठेवा, आईचा शेवटचा काळ जवळ आला. आईच्या जवळ आणखी 2-4 माणसं गोळा झाली. त्यांनी सांगितलं आता माझं शेवटची इच्छा होती, तुम्ही ती पूर्ण केली नाही रे दादा, माझ्या मुलाला बोलवा, माझ्या मुलाला बोलवा, माझ्या मुलाला बोलवा. म्हणून आई रडली महाराज. शेवट आईने स्वतःचा प्राण सोडला, पण मुलगा भेटायला आला नाही. ज्यावेळेस शेवटचा प्राण सोडल्याबरोबर मग मुलाला माहिती झालं आणि मुलगा परत धावत आला. मुलगा मोठमोठ्यानं रडायला लागला की आई गेली आता, मोठमोठ्यानं रडायला लागला. त्यावेळेस ते आईचं जे अंतकरण होतं महाराज, ते अंतकरण बोलायला लागलं. श्री संत जनाबाई महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि गोड अभंगाच्या सेवेकरता निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत जनाबाई तुम्हा आम्हाला उपदेश करतात. पण लक्षात ठेवा दादा, उपदेश करण्याकरताना अधिकाराची गरज असते. बघा या ठिकाणी श्री संत जनाबाई तुम्हा आम्हाला उपदेश करतात, पण महाराज उपदेश करण्याकरताना अधिकाराची गरज असते. दादा एखादा बाप, लक्ष करा माझ्याकडं, एखादा बाप रोज दारू पिऊन येत असेल आणि आपल्या मुलाला सांगत असेल बाळा अरे दारू पिणं वाईट आहे रे. एखादा बाप रोज सिगरेट पित असेल आणि आपल्या मुलाला सांगत असेल बाळा अरे सिगरेट पिणं लय वाईट आहे रे बाळा. त्याने काय होतं, फुफसा खराब होतो, है का नाही, अनेक प्रकारचे रोग होतात रे बाळा, हे चांगलं नाही बरं का. मला सांगा जमल का होय? हां, जो बापच मुलाला सांगतोय हे 80 रुपये बरोबर आहे ना, का 100 झाले, हे 100 घे आणि 1 क्वार्टर घेऊन ये, असा सांगणारा बाप त्याचा मुलगा पेणार का नाही हो? कारण अधिकाराची गरज असते महाराज. मग तसं या ठिकाणी श्री संत जनाबाई तुम्हा आम्हाला उपदेश करतात या अभंगाद्वारे. पण जनाबाईचा तो अधिकार होता का हे आपण जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत अभंगाच्या पार्श्वभूमीमध्ये प्रवेश करत नाही. एवढा श्री संत जनाबाई तुम्हा आम्हाला उपदेश करतात. पण महाराज काय उपदेश करतात? तर अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जन्मा येऊनिया देख आणि करा देहाचे सार्थक. या ठिकाणी श्री संत जनाबाई तुम्हाला मला म्हणतात, एक काही लोकांना असं वाटत असेल की प्रत्येक महाराज आले की जगद्गुरु तुकोबरायाचा अभंग घेतात, बरोबर आहे की नाही? माझ्याकडे लक्ष द्या 2 मिनटं, आहे का नाही? 70% महाराज लोक कुणाचा अभंग? तुकाराम महाराज या अभंगाद्वारे सांगतात. दुसरे सांगतात की बाबा ज्ञानोबरायाच्या भूमीतून महाराज आलेले आहेत तर माऊलीचा अभंग घेतील. पण ज्याही टायमाला माझ्याकडं आमचे गोरख भाऊनी पत्रिका पाठवली, हां त्याच्यावरती मला नाव दिसलं महाराज जनाबाई, आहे का ना, जना आई. आणि मग असं ठरवलं जना आईच्या श्राद्धाला प्रथम पुण्य स्मरणानिमित्ताला जनाबाईचाच अभंग घ्यायचा. विठाला म्हणून जना आईच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त आणि जनाबाईचाच अभंग घेतला. लक्ष करा. हां, कारण अनेक अभंग होते पण या ठिकाणी जनाबाई, श्री संत जनाबाई सांगतात की मानवी देहामध्ये माणूस जन्माला आला की बाबा आपली कर्तव्यता काय आहे, प्रत्येक माणसाची ती कर्तव्यता काय आहे, तर आपलं या देहाचं सार्थक करणं गरजेचं आहे. बघा आमच्या जना आईला जाऊन 1 वर्ष, बरोबर आहे की नाही, 1 वर्ष झाला, त्यांनी आपल्या देहाचं सार्थक केलं. महाराज अनेक मोठा परिवार आहे त्यांचा, आहे की नाही, नातू बितू, मुली किती आहे आईला? हा पुतण्या का बहिणा मुलीच असतात,
आहे का नाही? हां, मुलीच असतात. आईचा फार मोठा परिवार आहे, चुलत भाऊ असतील. आमचे गोरख भाऊने वगैरे सांगितलं, म्हणले महाराज आमचे सख्खे भाऊ आणि चुलत भाऊ जास्त काही फरक नाही बरं का म्हणले. हां, आमची सर्व एकच आहे, चुलत बहिणी वगैरे सर्व या ठिकाणी आलेले आहेत. खरंच आईची आठवण कुठंतरी आपल्या प्रत्येकाच्या धावपळीच्या जीवनामध्ये यावी म्हणून या ठिकाणी आज हा सर्व परिवार. आणि खरोखर लोक सांगतात महाराज की हा कार्यक्रम का करायचा. मी जास्त सांगत नाही, शास्त्र याला भरपूर आहे, पण किमान एवढं धावपळीचं जीवन झालं महाराज, एकमेकाला भेटायला सुद्धा लोकांना रिकामपण नाही. या धावपळीच्या युगामध्ये आपण सर्व या ठिकाणी येऊन कार्यक्रम करतायत, हे खरोखर भाग्य आहे. आणि ज्यांनीही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहेत, आमचे गोरख भाऊ असतील आणि त्यांचे बंधू असतील, सर्वांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. खरंच द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. कारण लोक महाराज जिवंतपणी सुद्धा 1 रुपया खर्च न करणारी लोक तुमच्या आमच्यात भरपूर आहे. 1 रुपयाही न खर्च करणारी. आता गेल्याच्या नंतर खर्च करणं ही सुद्धा विशेष आहे. विठाला जन्माला आलं माणूस की या देहाचं सार्थक झालं पाहिजेत. बघा हे बघा, प्रत्येकाला मी सांगत असतो नेहमी, आया हे सो जाएगा, राजा रंक फकीर, है का नाही. प्रत्येकाला जावं लागणार आहे बाबा. जाण्याचा दिवस आणि येण्याचा दिवस हा प्रत्येकाचा ठरलेलाच आहे. हां, पण लोक म्हणतील आम्ही ACच्या रूममध्ये राहतो, थोड्या दिवस जास्त जाईन, हे धुळीत राहतं म्हणून धूळ नाकात गेल, ह्यांना काही प्रॉब्लेम येईल. काय नाही. लक्षात ठेवा, जन्म आणि मृत्यू हा ठरलेला आहे आणि ठरलेल्या काळात ठरलेल्या वेळेतच जाणं आहे. आणि तुम्ही आम्ही खरंच भाग्यवान आहे महाराज, खरोखर भाग्यवान आहे का नाही. तुम्ही आम्ही आजपर्यंत दिसतोय, बरोबर आहे की नाही बाबा. आपल्यासोबतचे गेले की नाही हो, गेले का नाही. कोरोनामध्ये हो इकडं नव्हता का, कोरोना आलाच नाही की इकडं. हां, चांगली व्यक्ती गेली महाराज. हे बोनस आयुष्य मिळालेलं आहे बरं का आपल्याला बाबा, बोनस. यांच्यापेक्षा चांगले पैलवान गेले, असे दुप्पटनं पैलवान गेले महाराज, दुप्पट तिप्पटने पैलवान गेले गड्या. चांगली लोक गेली कोरोनामध्ये. हा भगवंताने आपल्याला मानवी देह दिलेला आहे, याचं सार्थक करणं महत्त्वाचं आहे. बघा, श्री संत जनाबाई या अभंगाद्वारे सांगतात की माणसानं मी नेहमी लक्षात ठेवा, माणसानं देव म्हणून नाही जन्मलं तरी चालल. काय, माणसाला देव होता गेलं नाही तरी चालल, पण किमान माणसानं माणूस म्हणून जगलं पाहिजे. कारण माणूस होण्याची आज फार गरज आहे बरं का, लक्षात ठेवा. हां, माझ्याकडं लक्षात ठेवा, माणूस म्हणून जगणं फार महत्त्वाचं आहे. पैसा लय महाराज, लय पैसा आहे. काही लोकांकडे एवढा पैसा आहे ते मोजू शकणार नाही, एवढा पैसा आहे. किती प्रॉपर्ट्या कुठं आहे आणि केवढा घोटाळे कोण करतं हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे का नाही. हां, आणि जे तुमच्या ट्रिप चालू आहे ना आता, लक्षात ठेवा याची डबल नाही 1000 पटीने वसुली. म्हणजे माझा तो विषय नाही आहे, फक्त लक्षात ठेवा करावं लागतं महाराज. दुसऱ्याने केलं त्याला करावंच लागणार आहे ना, काही अडचण नाही. पण या ठिकाणी आपण या ठिकाणी कार्यक्रम बी करत आहात, या देहाचं सार्थक करणं फार महत्त्वाचं आहे. बघा, मानवी देह जो तुम्हाला मिळाला कैलास महाराज, हा मानवी देहा जो मला प्राप्त झालेला आहे, लक्षात ठेवा याच देही घडे देवाचे भजन आणि अनेक हे ज्ञान नाही कोठे. मला सांगा, भगवंताचं भजन करण्याकरताना हाच देहात घडल का नाही भजन? दुसऱ्या देहामध्ये भगवंताचं चिंतन घडल का? हां, मला सांगा, तुमच्या गावामधले कुत्रे कधी कीर्तनाला येतात का? बोलत चला बरं. कुत्रे कधी भजनं करतात का? कुत्रे कधी देवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात का? नाही घेत ना. मला सांगा, मला ते तुम्ही काढा त्याचा तर्क वितर्क कुतर्क काय करायचा. मला फक्त सांगायचं एवढं की याच देही घडे देवाचे भजन. भगवंतानं हा देह कशा करताना दिला महाराज, तर या देहाचं सार्थक करण्याकरताना दिला. बघा, आता काही लोक जातात तरीही देहाचं सार्थक करत नाही. मायबाप आहे ते सकळ कृष्णासी अर्पण. लक्षात ठेवा, आहे प्रत्येकाला कामही करणं आहे, पण लक्षात ठेवा
कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम दुःख होईल दुःखाचे. आहे का नाही? कामामध्ये काम पण काही म्हणा राम राम. प्रत्येक म्हणून या देहाचं सार्थक करणं गरजेचं आहे. बघा आमच्या जनाबाई मातेनं या देहाचं सार्थक केलं म्हणून आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी होतं महाराज. नाहीतर मी तुम्हाला या ठिकाणी जास्त म्हणून सांगणार नाही महाराज. बरीचशी मंडळी महाराज ते वर्षाचे पित्रसुद्धा घालत नाही बरं का. ईशोकांती काय महाराज आपल्या धर्मामध्ये पित्रसुद्धा घालू शकत नाही. अशी तुम्हाला मी बरीच मंडळी दाखवतो. श्राद्ध तर लांबच राहिलं. नका करू तुम्ही मोठं श्राद्ध बरं का दादा, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. अरे नका करू मोठं श्राद्ध, पण किमान महिन्याची पित्र घाला, किमान वर्षाची तरी पित्र कमीत कमी घालत जा. काही पाश्चात्य संस्कृती जतन करतात काही लोक. बघा आपला धर्म आहे, आपला धर्म माणसानं कधीच विसरायचा नसतो. आणि आपल्या धर्मामध्ये लक्षात ठेवा, धर्म एव हतो हंती धर्म रक्षती रक्षितः तस्मात् धर्मो न हंतव्यो मानो धर्मो हतो वधित. तुम्ही जर या धर्माची रक्षा केली नाही ना तर तुमची रक्षा धर्म कधीच करणार नाही. अरे तुम्ही जर धर्माचा घात कराल तर तुमचा घात झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण धर्मानं वागावं, नीतीनं वागावं, अनीतीनं कधी जीवनामध्ये वागू नये. महाराज सांगतात या देहाचं सार्थक करा. कहू महाराज आम्ही नंतर करू ना महाराज, नंतर करू ना कैलास महाराज. पण आमचे कैलास महाराज म्हणत कबीरदास महाराज सांगतात, क्या भरोसा है इस जिंदगी का, भरोसा का साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. याची देई गण देवाचे भजन आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. याची देई गण देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, नाही कोठे, कोठे कोठे. याच देही घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे. म्हणून आपण जन्माला आलो ना दादा, या देहाचं सार्थक झालं पाहिजेत आणि प्रत्येकानं या देहाचं सार्थक केलंच पाहिजेत. महाराज क्या भरोसा आहे इस जिंदगी का. आहे का नाही? ज्ञानोबराय सांगतात, हे काळा नळाचे तोंडी घातली लोण्याची उंडी, मासी पंख पाकडे तव हे सरे. मला सांगा मासीला पंख पाकडण्याकरता किती वेळ लागतो दादा भाऊ? मला बोलत चला आई ताई, मासी पंख पाकडायला किती वेळ लागतो, किती सेकंद लागतात ताई? बोलत चला. मासी मासी ही आता ही दिसती ही माशी, सेकंद लागतो, सेकंद लागतो. तिचं ती अशी उडती आहे, तुम्हाला दिसतं का तिचा कधी पंख उडताना? नाही महाराज. ज्ञानोबराय सांगतात, हे काळा नळाची तोंडी घातली लोण्याची उंडी, मासी पंख पाखडी तव हे सरे. काय? अरे मासी पंख पाखडाला जेवढा वेळ लागतो, लोक म्हणतात अहो चला 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 चला. लोक म्हणतात कुठं जायचं? अरे ते रामभाऊला अटॅक आला म्हणते. दुसरा म्हणतो अहो चला आता कशाला जाता, रामभाऊ कुठे गेले महाराज. किती वेळ लागला. म्हणून लक्षात ठेवा, भगवंताचं भजन करा. अरे क्षणभंगूर नाही भरवसा,
वाळे सावध थोडा माया आशा काही नचला मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे वळसा राम राम स्मरा हरी राम राम स्मरा हरी. काय क्षणभंगूर नाही भरवसा भारी सावध थोडा माया आशा काही नचला मग गळा पडील फासा पुढे हुशार थोर आहे ओळसा गा. धन कमवा धन कमविले कोट्यानो कोटी. ऐका जगद्गुरु तुकोबराय सांगतात धन कमविले कोट्यानो कोटी सवे नये रे लंगोटी सवे नये रे लंगोटी सवे नये रे लंगोटी. मला सांगा तुमच्याकडं माणूस जाळताना त्याला अंडरपॅन्ट वगैरे अशी पद्धतशीर देतात का हो टाकून? नाही महाराज, कापून घेतात. करदुडा बोलत चला करदुडा ठेवतात का? नाही महाराज, कापून टाकतात हो. एकही बंधन तुम्हाला सोबत नेत नाही. मी नेहमी सांगत असतो अरे दुनिया में कमाओ हीरा और मोती. काय दुनिया में कमाओ हीरा और मोती पर कफन में जाते हुए जेब नहीं होते. विठाल लक्षात ठेवा क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं ये किसी का. म्हणून देहाचं सार्थक करणं फार महत्त्वाचं आहे महाराज. कारण महाराज तुम्ही म्हणाल आम्ही नंतर परमार्थ करू, नंतर चांगलं वागू. बरेच लोकांनी मला असं मी बघितलं, बरेच लोक म्हणतात महाराज आपण एखाद्याला सांगा की बाबा तू जो हा व्यवसाय करतोय हा लय चुकीचा व्यवसाय, याच्यामध्ये गरीब लोकांचे लय माना मोडतात रे बाबा. तो म्हणतो महाराज जास्त नाही कैलास महाराज, आता काय नाही, आता फक्त 4-5 वर्ष एवढा व्यवसाय करतो आणि नंतर हरी हरी करतो. लक्षात ठेवा कर्मदेवाच्या बापाला चुकलं नाही, लक्षात ठेवा. तर तुमचं आमचं काय घेऊन बसला दादा, लक्षात ठेवा. अरे एखाद्या पापी माणसाच्या घरी चोरी करणं सुद्धा पापच आहे. विढाल कर्माचं गणित लक्षात ठेवा. कर्म वसुलीवर आलं ना महाराज चांगल्या चांगल्याला नडतंय. बरं जीवनामध्ये आज जेही कर्म कराल तुम्ही ते तुमचं कर्म आहे. बघा मी सांगत असतो नित्य कर्म असतं आणि नैमित्तिक कर्म असतं आणि प्रायश्चित्त कर्म, असे कर्माचे एकूण 3 प्रकार पडतात. कर्माचे नित्य कर्म कशाला म्हणतात, जे नेहमी करतो त्याला नित्य कर्म म्हणतात. आणि नैमित्तिक कर्म म्हणजे असं वर्षातून आपण एखादं श्राद्ध करत असतो त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. आणि प्रायश्चित्त कर्म कशाला म्हणतात, बघा एखादं आपल्याकडून एखादं पाप घडलं आणि पापाचं शालन करण्याकरताना एखादा माणूस खंडोबाच्या दर्शनाला जात असेल त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. विठाल भगवंतानं तुम्हाला हा नैवेद्य दिला. महाराज एखाद्याकडे पैसा कमी दिला असेल, एखाद्याकडे जास्त दिला असेल, एखाद्याकडे फॉर्च्युनर गाडी दिली असेल, एखाद्याकडे मर्सिडीज दिली असेल, एखाद्याकडे BMW दिली असेल आणि एखाद्याकडे आपली वॅगनर दिली असेल. कोणती का देणं लक्षात ठेवा भगवंतानं दिलेली रे गड्या. एक छोटी मोठी का व्हायना आपल्याकडं आहे, पण लक्षात ठेवा आयुष्यामध्ये एक गोष्ट करत जा गड्या, माणसानं कितीही लहान असलं आणि कितीही मोठं झालं तरी जळकट वृत्ती मात्र कधी ठेवू नका. एखादा माणूस मोठा होतोय ना तर आनंदानं चांगलं म्हणा, लोक लय सवय महाराज. एखादा माणूस पुढं झाला असेल, एखाद्यानं 4 मजली बंगला बांधला असेल तर हे काय म्हणतात माहिती काय, आपण एखाद्याला म्हणायचं काहो शेठ भारी बांधलं राव यांनी. लोक म्हणतात बापदादाची होती इकली. इकली म्हणत नाही ते, फुकली म्हणतात, फुकली. अरे तू फुकून दाखव ना, तू फुकून दाखव. म्हणून जळकट वृत्ती कधी ठेवू नका. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज आणि ज्याला त्याला मिळणारच आहे. लक्षात ठेवा ही गोष्ट, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. अन्न मान धन आणि येतो प्रारब्धाधीन.
तुमच्या प्रारब्धामध्ये आहे ना, तुम्हाला ती मिळणारच आहे महाराज. दिवसभर एखादा माणूस काम करतो तो 200 रुपये हजेरी घेऊन जातो महाराज. हा, एखादा मंत्री एकच सही देतो, 1000 कोटीचं टेंडर असतं आणि आता मी सांगतो तुम्हाला 40% त्यांचं त्याच्यात कमिशन असतं. तुम्ही घ्यासन माझी रेकॉर्डिंग करून दाखसा एखाद्याला. हां, पण असतं का नसतं सेट? मग तुम्ही म्हणसान ते करतात का असं? तसं नाही. विठाला याचं गणित तुम्ही घरी जाऊन करा, पण लक्षात ठेवा कर्म चांगलं करत जा. कारण गड्या लक्षात ठेवा, जना आईनं चांगलं कर्म करून ठेवलं. आमच्या जनाई मातोश्रीनं आपलं चांगलं कर्म करून ठेवलं, आज त्यांच्या कामी आलं महाराज. म्हणून लोक सांगत असतात पूर्वजन्मीतले, म्हणजे मागच्या काही पिढ्यानपिढीचे लोक एक सांगत असतात महाराज, बरं का, लक्षात ठेवा, पैसा नसला तरी चालेल पण संतती चांगली पाहिजेत गड्या माणसाची. हां, नका पैसा कमवून ठेवू. हां, आणि एवढंही कमवून ठेवू नका पोरायसाठी, मुलासाठी एवढंही कमवून ठेवू नका की त्यांना आयुष्यभर गोट्याच खेळायचं काम पडलं पाहिजे. विठाला म्हणून सांगत असतो बघा. या ठिकाणी महाराज सांगतात, जन्मा येऊन या देख आणि करा देहाचे सार्थक. महाराज सार्थक करायचं, पण कशानं करायचं? कैलास महाराज, वेळ झालेला आहे आपला, वेळ खूप कमी राहिलेला आहे. 15 मिनिट बरोबर आहे ना गोरख भाऊ? किती? विठाला विठाला हां, देहाचं सार्थक करायचं. आता आमच्या लक्षात आलं महाराज, आहे की नाही बाबा, देहाचं सार्थक करायचं. का करायचं? या जीवनाचा भरोसा नाही. कारण आता आपण कीर्तनाला आलेलो आहे, महाराज कीर्तन सुटूस तर राहील म्हणून गॅरंटी, आणि माझी गॅरंटी तुमची आहे का? नाही, म्हणजे माझ्यावर आलं म्हणजे असं. विठाला विठाला म्हणजे आहे की नाही, या देहाचं आपल्याला सार्थक करायचं. जनाबाई म्हणतात की माणसानं देहाचं सार्थक केलं पाहिजे. पण महाराज, अहो देहाचं सार्थक करायचं सांगतायत तुम्ही, आमच्या लक्षात आलं आता, पण देहाचं सार्थक होईल कशानं? या देहाचं सार्थक जरी कशानं होत असेल महाराज, ऐका, लेकरं बाळं झाले म्हणजे देहाचं सार्थक होत नाही, पैसा कमवला म्हणजे देहाचं सार्थक होत नाही, इहलोकाचं जरी सार्थक झालं पण परलोकाचं होत नाही. म्हणून काही गोष्टी इहलोका करताना करा, जरूर करून ठेवा, पण परलोका करताना सुद्धा काही गोष्टी करून ठेवा. बघा, तुम्हाला इथं किती वर्ष राहायचं आहे सांगता येतं का? अरे जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जनाबाई चांगदेव पाचंगे यांनीही आपल्या देहाचं सार्थक केलं, आहे का नाही? जनाबाई आहे आणि जनाबाईचाच अभंग घेतला, म्हणून या देहाचं त्यांनी सार्थक केलं. महाराज, काय सार्थक केलं असेल मला माहिती नाही, पण चांगली संतती जन्माला येणं हे सुद्धा सार्थक आहे. विठाला विठाला चांगली संतती जन्माला येणं, आईवडिलाच्या सेवेमध्ये आपला जन्म घाला. अगदी 10 मिनटं बस सेवा करणार आहे गड्या. या देहाचं सार्थक करा. महाराज, देहाचं सार्थक करायचं का नाही? आता करायचं का नाही? प्रत्येकाला माता भगिनी, देहाचं सार्थक करायचं का? आता करायचं. आईनं आपल्या देहाचं सार्थक केलं, पण आजचं आपलं जे काही पुण्य आपण करणार आहोत ते आपलं सर्वांनी माता जनाबाईला अर्पण करायचं आहे. मग आपण काहीतरी देहाचं सार्थक करण्याकरताना काहीतरी पुण्य केलं पाहिजेत. मग करायचं का आता पुण्य? करायचं का देहाचं सार्थक? करायचं ना?
कशानं होईल? कैलास महाराज थांब. विठोबा रखुमाई बार हरी विठोबा रखुमाई 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 हरी 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 जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई हरि 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 जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय बार हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. आजकाल लोक पित्रसुद्धा घालत नाही कारण खर्च वाढलेला आहे. पण या ठिकाणी आमचे गोरख भाऊ असतील, त्यांचे बंधू असतील, त्यांच्या बहिणी असतील, आत्या असेल, सर्व इष्टगणगोत जे आहेत त्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. बघा एकच सांगून जाईल, जनाबाई चांगदेव पाचंगे या आईचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे. बघा, अरे आई गेल्याचं काय दुःख असतं हे फक्त ज्याची आई गेली ना दादा त्यालाच विचारा. लक्षात ठेवा. लोक म्हणतात अरे ज्याची आई गेली त्याला आईचं महत्त्व विचारा. महाराज, जीवनामध्ये काही गोष्टी आपल्याला असतात ना, त्या गोष्टीचं कधीच महत्त्व कळत नाही रे दादा. जीवनामध्ये आपल्याला काही गोष्टी प्राप्त झाल्या, त्या गोष्टीचं आजपर्यंत कधीच आम्हाला महत्त्व कळालं नाही. लक्षात ठेवा. म्हणून म्हणतात ना दादा, एक मुलगी असते बघा, घडलेला प्रसंग मी तुमच्या पुढं मांडणार आहेत. नवीन युगातली एक मुलगी असते. कोणत्याही परिणामाचा विचार न करता, कोणत्याही परिणामाचा विचार न करता ती मुलगी स्वतःचा जोडीदार स्वतः निवडण्याचा प्रयत्न करते आणि ती त्याच्यामध्ये कबूलसुद्धा होते. आणि ज्यावेळेस कॉलेजमध्ये मुलगी जात असताना ती स्वतःचा जोडीदार निवडण्याचा प्रयत्न करते. बापाला सांगते, बाबा मी लग्न करीन तर यांच्यासोबत करील, अन्यथा मी लग्न करणार नाही. असं सांगितल्याच्या नंतर बापानं सांगितलं, पोरी अगं खानदानी कुटुंब आहे ग आपलं, अगं राणी आपलं खानदानी कुटुंब आहे ग, लोक काय म्हणतील ग मला. असं करू नको ग माझं तायडे असं करू नको बरं का. बापाचंही नाही ऐकत महाराज मुलगी, आईचंही ऐकत नाही आणि आपल्या प्रियकरासोबत पळून जाते ती. आणि पळून गेल्याच्या नंतर त्यांना काही दिवसानंतर, अगदी काही महिने जातात त्या मुलीला, 1, 2, 3 महिने जातात, 4 महिने जातात त्या मुलीला. आणि दोघं नवरा बायको मोटरसायकलीवरती चालता भरधाव वेगामध्ये ॲक्सिडेंट होतो महाराज. आणि तो मुलगा जाग्यावरती मरण पावतो. पण लक्षात ठेवा, बाप ज्यावेळेस सांगितलेलं असतं, पोरगी लक्षात ठेव, मी तुझा बाप आहे, पण तुझ्यापेक्षाही मला इज्जत प्रिय आहे. कारण माझ्या वाडवडिलापासून जी माझी इज्जत आहे ती कधी घालवू नको दादा. पण मुलगी कधी ऐकत नाही आणि मुलगी त्या स्टेपवरती जाऊन पोहोचते. त्यावेळेस आता काय करणार महाराज, तो मरण पावलेला आहे. आता जगावं तर कुणाच्या भरोश्यावरती जगावं, बापांनाही सुद्धा ठुकारलेलं आहे. आता आईबापाकडे आपण जाऊ शकत नाही. या परिस्थितीमध्ये आपण जीवन कुणाच्या भरोश्यावरती जगावं, कुणाच्या भरोश्यावरती आपलं जीवन जगावं. त्या मुलीला असा मोठा प्रश्न पडतो. पण डॉक्टरांकडे जाते, चक्कर येते. डॉक्टर सांगतात तुमच्या पोटामध्ये 4 महिन्याचा 5 महिन्याचा गर्भ आहे. आता कुणासाठी जगावं आणि काय जगावं, तिच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होते. आता जगावं तर फक्त माझ्या या बाळासाठी जगावं महाराज. आणि काही दिवसानंतर तिला एक मुलगा होतो. मुलगा झाल्याच्या नंतर महाराज आईबापाकडे जाऊ शकत नाही.
पुन्हा नातेवाईकाकडे सुद्धा जाऊ शकत नाही आणि अशा एका खेड्यापाड्यामध्ये राहून रोज कुणाचे भांडे कुणाचं धुणं वगैरे धुवायची आणि त्या मुलाचं संगोपन करायची. थोड्या दिवसानंतर मुलगासुद्धा हुशार होता. मुलगा चांगला शिकावा म्हणून मोठ्या शहरमध्ये टाकला. स्वतः भांडे धुंड्याचं काम करायची, पण आपल्या मुलाला फार मोठं शिकवायची तिची जिद्द होती. महाराज मुलाला शिकवते आणि मुलगा एक दिवस डॉक्टरला नंबर लागतो महाराज त्याचा, आणि त्याचे डॉक्टरकीही पूर्ण होते आणि तो असा मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी मोठा डॉक्टर होतो. आणि डॉक्टर झाल्याच्या नंतर स्वतःचा दवाखाना वगैरे टाकतो आणि दवाखाना टाकल्याच्या नंतर त्या आईला त्या मुलाची खूप आठवण येते दादा. पण काय म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी आणि फळ रसाळ गोमटी. बीजच शुद्ध असेल तर बघा धान्यही चांगलं येणार. त्याच पद्धतीनं तो मुलगा त्या आईला विसरून जातो. अरे विचार करा, त्या आईनं काय काय कष्ट करेलं असते, कशी का अशाना. लक्षात ठेवा, ती आपल्यासाठी आईच असते. शास्त्र सांगत असतं दादा, माझं गोष्ट लक्षात ठेवा, आपला बाप बेवडा का अशाना, आपला बाप जुगारू का अशाना आणि आपला बाप कसा का अशाना, पण तो आपल्यासाठी बाप असतो रे दादा, बाप असतो. लक्षात ठेवा. एकच बोलून जाईल दादा. लोक सांगत असतील अरे तुझ्या आईचा स्वभाव लय असा आहे रे बाबा, लोक सांगत असतील तुझ्या आईचा स्वभाव तसा आहे, गावातलं माणूस सांगत असेल तुझ्या आईसारखी दुसरी बाईच नाही. एवढंच नाही, पण एखाद्याला जर सांगत असेल दादा तुझी आई वैश्य आहे, पण लक्षात ठेवा ती जगासाठी वैश्य असते, आपल्यासाठी कधीच नसते. आपली आई ही आपल्यासाठी सर्वस्व असते दादा. म्हणून शास्त्र सांगतं दादा, मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवताम मत्वा गृही निषवेद सदा सर्व प्रयत्नतः. बघा आई वडील हे देव असतात दादा. मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवताम मत्वा गृही निषवेद सदा सर्व प्रयत्नतः. किंवा सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तयासे विसी किर शरीरे लोन की जे. काय लक्षात ठेवा, आई वडील सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे आणि तया सेवेशी किरे शरीरे लोन कीचे. लक्षात ठेवा, आई वडील हे आपल्यासाठी देवच असतात, पण त्या मुलाला त्याची जाणीव नसते. मुलगा काही दिवसानंतर डॉक्टर झाला आणि त्याने स्वतःच लग्न वगैरे करून घेतलं. आईला आपल्या लेकराची खूप आठवण येते. आईला आठवण येते माझा वाहक कसा असेल, माझं लेकरू कसं असेल. आणि आई जास्त शिकलेलीही नसते, मध्यमच शिकलेली असते. पुण्यासारख्या ठिकाणी त्याचा ॲड्रेससुद्धा माहीत नसतो. अरे वनवन फिरते, माझा मुलगा मला भेटला पाहिजेत, माझा मुलगा मला भेटला पाहिजेत. पण लक्षात ठेवा मुलगा भेटत नाही. आणि ज्या वेळेस मुलाची भेट होते ना दादा, त्यावेळेस त्या मुलाला त्या ठिकाणी मोठमोठाले MBBS MD हे का नाही डॉक्टर लोक असतात आणि त्या ठिकाणी ते सांगतात का रे बाबा हे कोण आहे. आणि ही आई केव्हाची तर रस्त्यामध्ये बसलेली आहे आणि ती सांगते की हा माझ्या मुलाचा दवाखाना आहे. त्यावेळेस महाराज त्याला डॉक्टर लोक विचारतात, त्यावेळेस लक्ष करा माझ्याकडं, लक्ष करा रे मायबाप माझ्याकडं. त्यावेळेस त्याला ते विचारतात, त्यावेळेस तो सांगतो हे कोण आहे असं म्हणल्याच्या नंतर तो ताडकंदिशी त्या शब्दामध्ये उत्तर देतो, बाबा हे दुसरं कोणी नसून माझ्या घरची मोलकरीण आहे. लक्ष करा. अरे दिवसाची रात्रीचा दिवस करून ज्या मुलाला आपण शिकवलं, अरे दिवसाची रात्रीचा दिवस करून ज्या मुलाला आपण शिकवलं, त्या मुलानं आपल्याला मोलकरीण म्हणावं. अरे मोलकरीण म्हणता क्षणी त्या आईच्या अंतकरणाचे 2 तुकडे झाले महाराज. आणि तिला ते दिवस आठवले. अरे जगाचं नव्हतं, या जीवनामध्ये काही खरं नाही महाराज. ज्याचा नवरा अर्ध्यावरती सोडून गेला ना, त्या स्त्रीला त्याचं दुःख विचारा. अरे त्या स्त्रीला त्याचं दुःख विचारा. आहे तोपर्यंत कधीच व्यक्तीची किंमत तुम्हाला कळणार नाही गाड्या. लक्षात ठेवा. अरे तारुण्य अवस्थेमध्ये ज्या मुलीचा नवरा गेला ना, तिला नवऱ्याची किंमत विचारा. हा का ज्याचा आहे त्यांना कधीच किंमत नसती. एखाद्या मुलाची आई गेली त्याला आईचं महत्त्व विचारा. अरे ज्याचा बाप गेला त्यालाच बापाचं महत्त्व विचारा दादा. इतरांना काही सांगता येणार नाही कधी. लक्षात ठेवा. त्या मुलानं सांगितलं ही माझ्या घरची मुलकीण आहे, पण आईचं अंतकरण केवढं असतं. अरे लोक म्हणतात ना दादा, म्हणतात ना
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई विना भिकारी म्हणतात ना दादा पंचमधारा. म्हणतात ना आईचं महत्त्व आई गेल्याच्या नंतर कळत असतं. एक पहिलं ते एक गीत होतं पण त्याला रूपांतर दिलं बघा थोडं गाण्याचं बरं का. ते गीतच होतं. रे जिसके सर पे ममता की दुआएं किस्मत वाले वो है जिनकी माए. काय भाव लक्षात ठेवा. भाव लक्षात ठेवा. जिसके सर पे ममता की दुआएं किस्मत वाले वो है जिनकी माए. जिस्मत होता है पर जान नहीं होती उनसे पूछो जिनकी माँ नहीं होती. अरे पण आई आईच असते दादा. अरे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याला ईश्वराची ओळख करून देणारी ती म्हणजे फक्त आई असते दादा. पण आपला मुलगा आपल्याला मोल करीन का व्हायना म्हणाला त्या आईच्या अंतकरणात परत पाझर फुटला. अरे माझा मुलगा आहे एवढा मोठा डॉक्टर आहे म्हणला असेल मला मोल करीन. कारण ही आईच बोलू शकते. आईच्या व्यतिरिक्त या जगात कोणी सहन करू शकत नाही दादा. बाप जरी असेल पण बाप स्वाभिमानी असतो महाराज. आणि स्वाभिमान गहाण ठेवणारी ती फक्त आईच असते. बाप असताना दादा टक्कन उठला असता आणि 10 मिनिटं का होईना बाहेर जाऊन बाहेर गेलाच असता. पण आई महाराज अरे माझा मुलगा मला मोलकरीन का व्हायना पण म्हणाला ना माझ्यासाठी एवढं भरपूर झालं महाराज. आई बाजूला सरकते आणि मुलगा आईला भेटतो आणि त्याची बायकोसुद्धा भेटते. तुम्ही इथं कशाला आलात? अहो कशाला आलात तुम्ही इथं? आई मला सांगायचं 1000च्या जागी 10,000 रुपये पाठवले असते आई तुला. त्यावेळेस ते मुलगा ती आई म्हणते बाळा मला पैसे नको रे बाबा. मी माझी मोलमजुरी कष्ट करून माझ्याकडे पैसा आहे पण मला तुझी आठवण येत होती रे राजा. मला तुझ्याशिवाय करमतच नव्हतं रे राजा. माझा दिवस जातच नव्हता रे राजा. त्यावेळेस तो म्हणतो आई झाली ना तुझी भेट आता जा आता. अरे नाही बाळा मला थोडा त्रास होतोय रे बाळा. मला त्रास होतोय बाळा. बाळा मला त्रास होतोय थोडासा म्हणून तुझी भेट घ्यावीशी वाटली महाराज. आणि दुर्दैव असतं की आईला ब्रेड कॅन्सर झालेला असतो. पण माझ्या मुलाला सुद्धा सांगू नाही. का सांगू नाही तर माझ्या मुलाच्या डोळ्यातून पाणी येईल. आणि आईला असं वाटत होतं की मी गेल्याच्या नंतर माझा मुलगा मोठा डॉक्टर झालेला आहे माझा काहीतरी विलाज करेल महाराज. पण मुलगा सांगितलं आई 1000 सोडून 10,000 घे आणि तू आता जा आता गावी. आई म्हणली बाबा आता गावी जाऊन तरी माझं काय होणार आहे. मनातल्या मनात आईनं महाराज त्या हॉस्पिटलच्या जागी समोर एक छोटीशी रूम घेतली आणि आई त्या ठिकाणी राहायला लागली. आई राहता राहता काही दिवस गेले महाराज. आणि काही दिवस गेल्याच्या नंतर एक दिवस डॉक्टर साहेब आणि त्याची बायको दोघंजण गाडीवरती मोठ्या गाडीमध्ये निघाले महाराज. भरधाव वेगामध्ये ॲक्सिडेंट झाला महाराज. आणि तो जो मुलगा होता त्याला खूप गंभीर जखमी झाल्या आणि जखम झाल्याच्या नंतर त्याला रक्ताची गरज पडली. पण वेळेवर डॉक्टर असूनसुद्धा रक्त मिळालं नाही. त्यावेळेस त्या आईला ती गोष्ट माहिती झाली. आई पळत आली आणि आपलं रक्त तरी माझं द्या. त्यांनी सांगितलं तुम्हाला ब्लड कॅन्सर आहे. पण मी काय करू आणि काय केल्याच्या नंतर काय होईल महाराज. आई अशी तळतळ तळतळ तडपायची देवा अरे मला का बिमारी दिली. मी माझं पूर्ण रक्त माझ्या बाळाला दिलं असतं. अशी तळतळ अंतकरणातून तळकन तळतळ करायची. आणि आई थोड्या दिवस राहिली महाराज. आणि आई त्याच्या वियोगामध्ये
त्याच ठिकाणी मरण पावण्याच्या परिस्थितीमध्ये आली. शेवट एका माणसानं सांगितलं, का हो आई, आता तुमचं कसं व्हायचं? तिनं सांगितलं, फक्त माझ्या मुलाला माझा एक निरोप द्या आणि माझ्या मुलाला म्हणा फक्त एकदा तरी मला भेट दे, फक्त एकदा तरी मला भेट दे. एवढंच मुलानं मागितलं. आईने मागितलं आणि मुलानं सांगितलं की मला वेळ सध्या नाही आहे, ज्या वेळेस मला वेळ मिळेल त्यावेळेस मी त्या आईकडे जाईल दादा. आणि नंतरला लक्षात ठेवा, आईचा शेवटचा काळ जवळ आला. आईच्या जवळ आणखी 2-4 माणसं गोळा झाली. त्यांनी सांगितलं, आता माझं शेवटची इच्छा होती, तुम्ही ती पूर्ण केली नाही रे दादा, माझ्या मुलाला बोलवा, माझ्या मुलाला बोलवा, माझ्या मुलाला बोलवा. म्हणून आई रडली महाराज. शेवट आईने स्वतःचा प्राण सोडला, पण मुलगा भेटायला आला नाही. ज्यावेळेस शेवटचा प्राण सोडल्याबरोबर मग मुलाला माहिती झालं आणि मुलगा परत धावत आला. मुलगा मोठमोठ्यानं रडायला लागला की आई गेली, आता मोठमोठ्यानं रडायला लागला. त्यावेळेस ते आईचं जे अंतकरण होतं महाराज, ते अंतकरण बोलायला लागलं, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले बाळा, तुने नाही पाणी पाजले. है का नाही? मी तुझ्यासाठी जीवन जाळले, तुने नाही पाणी पाजले. है का नाही? त्या आईचं अंतकरण म्हणून लागलं. पण लक्षात ठेवा, आहे तोपर्यंत आईवडिलाची सेवा करा, गेल्याच्या नंतरही करा, मी असं म्हणणार नाही. पण आहे तोपर्यंत करा भगवंताची सेवा जशी असेल. कारण आई वडिलाला एखाद्या मंदिरात जाता गेलं नाही तरी चालेल, पण आई हे एक मंदिर असतं बघा, बाप हे एक मंदिर आहे. आणि या मंदिरातला विठ्ठल रुक्मिणीला जर तुम्ही नमस्कार केला नाही ना, या जगात कोणत्याही देवाच्या पायावरती माथा ठेवला तर कोणतंच देव तुमचं बरू करू शकत नाही. लक्षात ठेवा, यांची कृपा जरी असेल तरच तुम्ही या जगातला, या जीवनाचा घाट चढणार आहे. म्हणून आहे तोपर्यंत आईवडिलाची सेवा करा. जाता जाता तुम्हाला पुनश्च एकदा एवढं सांगू इच्छितो, आईवडील आपले आईवडील नसतात, तर आईवडील आपले देवच असतात. म्हणून या देवतेची प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये सेवा केली पाहिजेत. आईचं जे अंतकरण असतं ना, ते खूप असं भरून येत असतं. आज जरी म्हणला तरी बायका सहज म्हणत असतात, नाही तो आई म्हणतोय आता, तो आई म्हणतोय आता, तो आई म्हणतोय. बघा, लक्षात ठेवा, माझी विनंती राहील या ठिकाणी बसलेल्या तरुण मंडळींना, आपल्या आईवडिलाचा सांभाळ चांगला करा गड्या. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या मुलाला जेवढं जीवापाड जपताय ना, तेवढंच तुम्हाला जपलेलं आहे. माझं बोलणं कळतंय ना? तुम्ही हे छोट्या मुलाला जेवढं जपताय का, तेवढंच तुमच्या नवऱ्याला त्याच्या आईने जपलेलं आहे. हे तुम्ही आधी लक्षात ठेवा. हे तुम्ही लक्षात ठेवलं म्हणजे याचा कार्यक्रम बरोबर आहे. हां, तुम्हाला जे आज इतका त्रास होतोय ना, तुमच्या मुलाला अगदी मुंगी जरी चावली तर तुम्ही त्या मुंगीचा असा रगडा करून टाकता महाराज. रगडा करताय का नाही? हां, आपल्या मुलाला थोडंसुद्धा दुःख होऊ नये असं प्रत्येक आईवडिलाला वाटतं. तसंच त्या लोकांनी फक्त काळ बदलला. आज तुम्ही पैशावाले आहेत म्हणून तुम्हाला असं वाटतं, माझं बोलण्याचं राग येऊ देऊ नका. आज तुम्ही थोडा पैशावाले आहेत आणि त्या काळामध्ये त्यांच्या आईने ज्याला यायला वाढवलं ना, ते कसं वाढवलं फक्त ते त्यांनाच माहिती आहे. विठाल म्हणून जाता जाता पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी आमचे चांगदेव भाऊ, आपलं गोरख भाऊ चांगदेव पाचंगे आणि त्यांचे बंधुराज, त्यांचं नाव काय, संदीप भाऊ, खरोखर अतिशय, आणि त्यांचे चुलत बंधू वगैरे भरपूर मंडळी या ठिकाणी आहेत. महाराजांचा खूप त्यांचा धडपड होती. महाराज म्हणलं वारीचा पिरियड आहे आता, आहे का नाही, कार्तिकी वारीचा पिरियड आहे म्हणलं आता. पण ते म्हणले महाराज काही का व्हायना पण आईचं पुण्यस्मरण झालंच पाहिजेत. हां, त्यांना सांगितलं होतं, म्हणलं काहीच अडचण घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, होणार आणि कार्यक्रम चांगला होणार. कारण सत्य संकल्पाचा दाता नारायण, आहे का नाही. म्हणून सांगतो गड्या, आणि काय ऐका तर आपल्या जीवनामध्ये एवढं पुण्य संपादन करा. हां, या ठिकाणी बंगले जरूर बांधा, पण वरची बी काहीतरी सोय लावून ठेवा गड्या. हे बघा, माणसाला जाणं आहे एवढं लक्षात ठेवा. महाराज, माणसाला जाणं एवढं लक्षात ठेवलं गोरख भाऊ, माणूस पापच करू शकत नाही. हां, आणि लक्षात ठेवा, आता इथं जसा बंगला बांधला तसा वर कमीत कमी एखादी झोपडीची तयारी करून ठेवा.
प्रत्येकाला जावंच लागणार आहे बघा. किती काही झालं हे बघ, काही जरी केलं प्रत्येकाला जावं लागणार आहे. म्हणून इथं जरूर बंगला बांधा, पण वरती थोडी झोपडी काय आहे ना आपली, हे की नाही. मग झोपडी कशी, तर पुण्याचं गाठोडं संपादन करा. जेवढं माणसानं देवानं दिलं ना गड्या, दान धर्म करा, हे का नाही. एखाद्या गरिबाला अन्नदान द्यायचं असेल त्याला द्या, हे का नाही. कारण कोणती गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही केलेलं कर्म तुम्हाला कामाला येणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा गड्या. या ठिकाणी आज पुन्हा एकदा सांगतो, या पाचंगे परिवारानं हा जो योग आणलेला आहे, हा योग सहसा जुळून येत नाही. या पाचंगे परिवाराने कोरक भाऊ असतील, संदीप भाऊ असतील, यांनी हा योग जुळून आणलेला आहे. खरंच त्यांनी आपल्या आईवडिलाची सेवा प्रत्येकाने केलीच पाहिजेत, हा संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे. पुन्हा एकदा जाता जाता एवढं सांगून जाईल, प्रत्येकानं आपल्या आईवडिलाचा, सून असेल प्रत्येक सुनाला एकच वाटतं की माझ्या दादानं माझ्या आईवडिलाचं कसं करायला पाहिजेत, वायलं ठेवायला पाहिजेत. बरोबर आहे का नाही, आहे का नाही. प्रत्येक सुनाला काय वाटतं, आहे का नाही. आमच्या दादानं आणि वहिनीनं आमच्या आईवडिलाला वायलं काढायलाच पाहिजेत. वायलं का राही ना, मी असं म्हणत नाही. 4 भाऊ असल्याच्यानंतर होत असतं, एखाद्या वेळेस होत असतं, मी नाही म्हणत. पण लक्षात ठेवा, पण असं व्हायला नको महाराज. मी नारदाच्या गादीवरती उभा आहे. नारदाच्या गादीवरती एक गोष्ट सांगतो, खोटं बोलणार नाही गड्या. मी आळंदीतून आलेलो आहे. मी स्वतः माझ्या जवळची व्यक्ती, नाव सांगणार नाही. 5 मुलं आहे महाराज. किती मुलं हे? 5 मुलं. 5 मुलं. अरे 5 मुलं असताना मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे बरं का. पुन्हा अतिशोक्ती म्हणजे कोणाचं ऐकून सांगत नाही. 5 मुलं असताना आई वडील वेगळे होते. 5 मुलं असताना आई वडील वेगळे का असे ना, असू द्या ना. पण ज्यावेळेस एखाद्या बाईचा नवरा जातो त्यावेळेस ती एकटी होती. नंतरला आजी एकटी राहिली. बरं एकटी का राहे ना. 5 मुलं असताना 1 महिना याने डबा द्यायचा म्हातारीला, 1 महिना त्याने द्यायचा, 1 महिना त्याने द्यायचा, 1 महिना त्याने, 1 महिना त्याने. बरं दे नका. एक मुलगा राहतो थोडासा गावामध्ये दूर, दुसरा राहतो थोडासा पलीकडं, आणि 2 मुलं नाही 3 मुलं त्या आजीपाशी तिथं जवळच राहतात, त्या आईपाशी. त्या ठिकाणी असूनसुद्धा ज्यावेळेस त्या गावातल्याची पाळी येते ना 1 महिन्याची, त्यावेळेस मला सांगा घरातलं म्हातारा माणूस किती खात असेल? 1 चपाती, 1.5 चपाती, 2 चपात्या, याच्यावर तर खात नाही ना. मी अतिशोक्ती नारदाच्या गादीवर सांगतोय तुम्हाला, मी बघितलेली घटना आहे. आणि अगदी जवळची व्यक्ती, माझ्या अगदी जवळचीच माणसं आहेत. हां, त्यांनी काय महाराज, ज्या वेळेस सासू, सुना आणि लेक सर्व एकत्र जेवायला बसतात, आणि म्हातारीचा डबा आता त्याची पाळी आहे, तो गावातून डबा घेऊन येईल, आता म्हातारी जेवल. या ठिकाणी सर्व परिवार मिळून जेवण करतो दादा, आणि या ठिकाणी ती माय त्या बाजीवर बसून फक्त त्यांच्याकडं बघत राहते टुकू. स्वतः पठ्ठ्यानं डोळ्यानं बघितलेलं आहे महाराज. सांगा, अशी दुर्दैवी संतती जन्माला येण्यापेक्षा मेलेली परवडली महाराज ती. हां, म्हणून दुर्दैवानं मी या ठिकाणी परत शरीयंदा सांगतो, आईवडिलाची सेवा करा. अरे लक्षात ठेवा, आपल्या घरामध्ये एखादं कुत्रं पाळतो आपण, त्या कुत्र्यावरती लाखोना खर्च चालला आहे. मायबाप लाखोच्या खर्चाची अपेक्षा नाही गड्या. आणि म्हाताऱ्या माणसाला एकच अपेक्षा असते, त्याला बोलत जा. त्याला बरं का भाऊ, त्याला बोलत जा. त्याला बोलण्याची खूप अपेक्षा असते हो. आपणच सांगत नाही का, कोणी पाहुणे येऊ द्या, लगेच म्हातारी अशी समोर येणार, आणि लगेच मग मुलं वगैरे नातू, आई तू थांब ना, आई तू हां, नाही राहत नाही. आणि त्यांच्याही घरी म्हातारी आहे. ते तुमचं खरं अस्तित्व आहे महाराज. ते अस्तित्व एकदा निघून गेलं ना. आज आमच्या गोरख भाऊला विचारा आई काय असते. हां, गोरख भाऊला विचारा, संदीप भाऊला विचारा, आज आई काय असते. म्हणून आहे तोपर्यंत आईवडिलाचा चांगला सांभाळ करा. महाराज या अभंगाद्वारे सांगतात की बाबा या देहाचं सार्थक केलं पाहिजेत. पण ते कशानं केलं पाहिजेत, तर भगवत चिंतनानं या देहाचं सार्थक होईल. श्री संत जनाबाई या अभंगाद्वारे सांगतात की बाबा या देहाचं सार्थक व्हायला एवढी त्या नामामध्ये तुमच्या ताकद आहे का? या जनाबाई या नावामध्ये एवढी ताकद आहे का? तर अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, नाम तारक त्रिभुवनी, नाम तारक त्रिभुवन, नाम तारक
हरी म्हणे नाम याची दानी वाचे नाम विठोबाचे वाचे नाम विठोबाचे म्हणे नाम याची जनी म्हणे नाम याची जनी वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे देणे सार्थक होय देहाचे 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 देणे सार्थक वा 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 आता भरत मार आणि थोडं विष्णू मार जाऊ धनी ने ने जा रे रे सा ने जा जा रे 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 सा ने जा जा सारे ग रे सा ने जा जा ने सा जा जा रे 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 सा जा जा सा ने जा जा ने जा जा सा ने जा सा जा धनी ने 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 जा 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 सा 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 ने जा जा ने जा जा ने जा जा ने जा जा रे 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 वा वा सा ने जा 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 ने जा देणे सार्थक होय देहाचे वाचे नाम विठोबाचे वाचे नाम विठ्ठलाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी जनाई चांगदेव पाचंगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, आमचे गोरख भाऊ असतील, संदीप भाऊ असतील, यांनी जे नियोजन केलेलं आहे अगदी छान प्रकारे नियोजन केलेलं आहे. आपण ज्ञानोबरायांकडं भगवंताकडं एवढीच मागणी मागूया की यांच्या सुना, आईच्या सुना असतील, मुलं असतील, नातवंड असतील, आईची छत्रछाया जरी यांच्यावरनं हरवलेली असेल, पण आपण भगवंताकडं एवढीच विनंती करूया की काही गोष्टी जीवनामध्ये एकदा गेली की त्याची उणीव कधी भरून निघत नसते. बघा, उणीव जरी भरत नसेल पण आईची जे आशीर्वादरूपी छाया आहे ते या कुटुंबावरती सदैव असो, एवढीच आपण भगवंताकडं प्रार्थना करूया. पुनश्च एकदा सांगतो की पाचंगे परिवार यांनी हा खूप मोठा योग घडून आणलेला आहे. द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे या परिवाराला. आणि आज आपलं जेवढंही काही पुण्य आपण सर्वांनी केलेलं आहे, एवढं पुण्य आपण सर्वांनी आज आईच्या चरणी आपण अर्पण करायचं आहे. आणि जेवढंही पुण्यशास्त्र सांगतं आपण
घडविता अर्ध पुण्य लाभे. या ठिकाणी आपण काही जो कोणताही उपक्रम केला तर त्याचं पुण्य हे आईलाच जाणार आहे. कारण नैमित्तिक आहे ना, त्यांच्या निमित्तानं आपण हे कर्म करत आहेत. तरी आपण भगवंताकडे एवढीच प्रार्थना करूया की यांच्या जीवनामध्ये चांगली सद्गती यांना प्राप्त हो, एवढीच आपण भगवंताकडे प्रार्थना करूया. विठ्ठल जय जय. हरी हरी विठ्ठल जय जय. आ बोले कोळी देवा कोळी. करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. हा